नमस्कार. तर मी एक पातेला ठेवलं आहे आणि ह्या वाटीने त्याच्यामध्ये अर्धा वाटी साखर, अर्धा वाटी पाणी आणि अर्धा वाटी त्याच्यात तूप घातलेलं आहे आणि ते पूर्ण विरघळेपर्यंत तसेच गरम करून घ्यायचं आहे. आणि हे विरघळल्याच्या नंतर त्याला गॅस बंद करून ते थंड करायला ठेवून द्यायचं आहे. ते थंड झाल्यावर मी ते एका पातेल्यामध्ये काढलं आणि त्याच्यात थोडंसं चिमूटभर मीठ घातलं आणि मीठ घातल्याच्या नंतर त्यामध्ये साधारणतः 1 वाटीपेक्षा थोडं कमी रवा घातलं आणि ते रवा घातल्याच्या नंतर ते मस्त असं मिक्स करायचं आहे चांगलं एकदम. ते झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये पीठ टाकायचं आहे. मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण चपाती पोळी लाटून घ्यायची आहे. ही एक लाटी तोडून घेते आणि त्याची मस्त अशी चपाती करून घेते. मस्त अशी पोळी लाटून घेतली आणि मी आता ते चाकूच्या सहाऱ्यानं कापत आहे. हे बघा कापत आहे मी. हे पहा कापून झालेले आहेत. आता मी हे तेलामध्ये, तेल गरम झाल्यावर तेलामध्ये टाकून घेते. हे बघा मी आता तेलामध्ये सोडते. जास्त आचेवर पण तळायचे नाही आहेत, हे आच कमी करून द्यायचे थोडा. हे बघा मस्त असे तळत आहे. झाल्यावर मग तेलामधून सगळे शंकरपाळे काढून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त असे शंकरपाळे तयार आहेत.